कृष्णहरी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाचे महात्म्य, संत परंपरा व फड परंपरा पहा हबप विठ्ठल पाटील काकाजी यांच्याकडून, तसेच सोबत पहा संत मुक्ताई जनाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। मस्तके पायावरील सर्व वारकरी संतांच्या आज वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या भूमिकेतून आपण महाराष्ट्रातीलच नव्हे तर विश्वातील सर्व मराठी बांधवांना वारकरी संप्रदायाच्या संतांचे साहित्य खऱ्या अर्थाने काय आहे, किती त्याचं पावित्र्य आहे, महात्म्य आहे, हे सांगण्यासाठी आपण गावोगावी संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळ स्थापन केले आहेत। त्यांच्यासाठी हे संत साहित्य घेतोय आणि हे घेत असताना आपल्या चालू परंपरेमध्ये आज आपल्यासोबत जगद्गुरु तुकोबाराय यांचे वंशज हरिभक्तपरायण बापूसाहेब महाराज देहूकर, देहूफड परंपरेचे प्रमुख आज आपल्यासोबत बातचीत करणार आहेत। त्यांचं मी पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो। अत्यंत विचारवंत, अभ्यासू, नम्र, मृदू भाषेत पण क्रांतिकारी विचार सांगणारे बापूसाहेब महाराज आपल्याकडे आलेले आहेत। तर बापूसाहेब महाराजांना मी विचारू इच्छितो की आज आता खऱ्या अर्थानं आपला विषय असा बापूसाहेब सुरू झालेला आहे की पंढरपुरामध्ये जी फड परंपरा आहे ती नेमकी काय आहे, कशी आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या वंशजांचा फड आहे, तर त्याबाबत आपण काय सांगाल? कारण फड परंपरेने जोपासलेली पद्धत, शिस्त ह्या विषयावर सुद्धा आपण सविस्तरपणे सांगा, कारण आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर विश्वातील सर्व मराठी बांधव संत साहित्याचे उपासक ह्यांना खऱ्या अर्थानं हे संत साहित्य समजलं पाहिजे आणि यासाठी आपणाला मी निमंत्रित वारकरी साहित्य परिषदेने केलेलं आहे आणि त्याबाबत आपण समाजाला मार्गदर्शन करावं अशी मी आपणाला प्रार्थना करतो। फड परंपरा ही अनादिकालापासून चालत आलेली वारकरी संप्रदायातली ही परंपरा आहे। अच्छा, 12व्या शतकामध्येच फड परंपरा चालू झालेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही। हां, ही फड परंपरा म्हणजे काय आम्ही सुरू केली किंवा आमच्या आजोबांनी सुरू केली असं इतकं ते मर्यादित ते काम नाही। हे असं फड परंपरेचं अमर्याद काम आहे की 12व्या शतकामध्ये तुकोबाराय एका खेड्यामध्ये सांगतात, शिंपियाचा पोर एक खेड्या नामा बर, तेने विठ्ठल बसवंत केला रे, आपल्या सवंगड्या घेऊन गाई तेने सतत फड जागविला रे। वा, हा, अशा प्रकारे नामदेवराय हे संपूर्ण फड परंपरेचे आद्यजनक आहेत असं म्हणायला काय हरकत नाही। नामदेव महाराजांनीच ही फड परंपरा अव्यत चालू केली आणि तिथून पुढं त्यांच्यापासून ती फड परंपरा आज तागायत वंश परंपरेनं असेल, काही लोकांनी सेवेच्या परंपरेतून चालू ठेवली असेल, पण ही फड परंपरा आज तागायत पंढरपूरला जे काही फडकरी आहेत त्याच्यामध्ये। मग ह्या फड परंपरेचं वैशिष्ट्य काय? फड परंपरेचं वैशिष्ट्य काय?
त्याची नियमावली काय. हा तर आता आमचेच पूर्वज श्री गुरु वासुदेव महाराज अच्छा हे देहूकर फड परंपरेचे आद्यजनक. त्यांनी फड परंपरेची नियमावली घालून दिली की तुकाराम महाराजांचे पंतू महादेव महाराज अच्छा आणि त्यांचे सुपुत्र हे वासुदेव महाराज. बर आणि महादेव महाराजच वासुदेव महाराजांना घेऊनच पंढरपूरला आले आणि पंढरपूरमध्ये त्यांनी एक वारीची परंपरा काय असते त्या वारीची नियमावली, की त्याच्या अगोदर त्याला नियमावली नव्हती, वारी होती अच्छा पण वारीला नियमावली नव्हती. फड परंपरेचं वैशिष्ट्य हे का त्याच्यामध्ये काहीतरी नियमावली आहे. आणि मग श्री गुरु वासुदेव महाराज हे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा शिस्त असली पाहिजे. आणि त्या काळामध्ये म्हणजे त्यांना जाणवलं आणि मग त्यांनी दशमीच्या दिवशी वारकऱ्याने आलं पाहिजे, दशमीच्या दिवशी संध्याकाळी कीर्तन केलं पाहिजे, सकाळी दिंडी प्रदक्षिणा अतिशय शिस्तीत, आणि एकादशीचं कीर्तन झालं पाहिजे, एकादशीला हरिजागर झाला पाहिजे, पहाटे काकड आरती झाली पाहिजे, अरे वा द्वादशीचं सकाळचं कीर्तन झालं पाहिजे द्वादशीचं, अच्छा आणि ते विरहणीवर कीर्तन झालं पाहिजे, ही नियमावली. आणि संध्याकाळी द्वादशीला कीर्तन होऊन पुन्हा क्षीरापतीचा कार्यक्रम म्हणजे, आणि ती क्षीरापत घेऊन मगच वारकऱ्याने घरी जायचं, मग त्याची वारी पूर्ण झाली. अशी नियमावली ही सगळी श्री गुरु वासुदेव महाराजांनी त्या काळापासून सुरू केली, ती आज तागायत अव्यत चालू आहे. चालू आहे आणि महिनावारीचा नियम जो आहे आता, हा महिन्याला वारी पंढरपूरला भरते, तर ह्या महिनावारीचा नियम श्री गुरु वासुदेव महाराजांनी सुरू केला. त्याच्या अगोदर वारी होती, आषाढी आणि कार्तिकी ह्या 2 वाऱ्या भरायच्या. आषाढी कार्तिकी भक्तजन येते आपल्याला माहित आहे, हो. प्रमाण शुद्ध ह्या 2 वाऱ्या. परंतु वासुदेव महाराजांनी महिनावारीचा नियम सुरू केला. त्यांच्या दिंडीचं वैशिष्ट्य प्रसंग सांगायला हरकत नाही की एकदा कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला आले अरे वा आणि योगायोगानं एकादशीचा दिवस होता आणि वासुदेव महाराजांची दिंडी निघालेली आणि त्या दिंडीमध्ये तो वारकऱ्यांचा प्रचंड असा जनसमुदाय, 100-500 वारकरी मध्ये असे मृदंग, 10-12 मृदंग आणि ते तुमचे पताकावाले, तुळशीवाले, चोपदार, डोक्यावर तुळशी घेतलेल्या विनेकरी महिला, वगैरे. पाण्याचा हंडा घेतलेल्या महिला आणि अगदी शिस्तीत चाललेले आणि त्यांचं असं जोमात भजन चाललेलं, ज्ञानबा तुकाराम एवढे मृदंग होते. तर एका तालावर एका ठेक्यामध्ये सगळं ते व्यवस्थित चाललं आणि छत्रपती शाहू महाराज ते बघतच राहिले आणि म्हणले कसली ही शिस्त आहे म्हणले. अरे वा मला तर म्हटले मिलिटरीपेक्षा ही शिस्त जास्त वाटली मला. अरे किती एक शिस्तीत म्हणजे एक वारकऱ्याचा पाऊल वेगळा पडत नाही, सगळ्यांचा ताल स्वर ठेका एक आहे. एवढे 100-500 वारकरी आहेत पण त्यांचा केसभर ताल चुकत नाही. कसली शिस्त आहे, कोण आहे याचे प्रमुख, कोण आहेत या दिंडीचे. अरे बाप मग विचारलं त्यांनी काही लोकांना, तर त्या लोकांनी त्यांना आमचे श्री गुरु श्री वासुदेव महाराज देहूकर हे आहेत. आणि मग छत्रपती शाहू महाराजांनी वासुदेव महाराजांचं दर्शन घेतलं, तिथं जाऊन स्वतः अरे बाप नमस्कार केला त्यांना दर्शन घेऊन असा. आणि आपण प्रमुख आहात म्हणले, मी सेवक आहे म्हटले. म्हणजे अरे वा हा त्यांच्याकडचा एक आदर्श नम्र झाला नम्र भाव होता त्यांच्याकडे. आणि मग शाहू महाराजांना तो एक आपला बाबा एक मराठ्याचा मनुष्य असा आणि एवढं शिस्तीचं पालन करू शकतो, एवढा मोठा संघटक आहे तो आणि सांप्रदायिक लोकांचा संघटक आहे. म्हणजे इतके चांगले लोक, असे फेटा घातलेले सगळे, धोतर कंबर बांधलेले सगळे वारकरी, कपाळावरती गंध, असे प्रसन्न चेहरे सगळ्यांचे बघितले आणि शाहू महाराज भारावून गेले ते. आणि त्यांनी मग आपल्या मराठ्याची अस्मिता म्हणून स्वतःचा जरीपटका काढला आणि ह्या जरीपटक्याचं निशाण आपल्या दिंडीमध्ये सतत ठेवत जा अशी आज्ञा केली त्यांना, म्हणजे श्री वासुदेव महाराज. आणि तेव्हापासून आमच्या देहूकरांच्या दिंडीमध्ये हा जरीपटक्याचं निशाण असतं कुठे. अच्छा, म्हणजे आता तुमच्या डोक्यावर आहे तो नाही, जरीपटका म्हणजे याच्यापेक्षा अगदी तुमचा असा जरीच्याच ह्याचा असतो तो, म्हणजे त्याच्यामध्ये चांदी मिक्स असते थोडक्यात असा. हा, ती परंपरा मग चालू झाली, ती तेव्हापासून चालू झाली.
मग आता ही परंपरा चालू झाली. वासुदेव महाराजांनी त्याला दशमी, एकादशी, द्वादशी शिस्त आणली. हो 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 नामदेवरायांनी फडपरंपरा सुरू केली, वासुदेव महाराजांनी त्याला शिस्त आणली. अगदी अगदी हा. पण मला असं म्हणायचं आहे, आपले जे गावोगावी फडपरंपरेचे पाईक आहेत, होय होय वारकरी सांप्रदायिक जीवन पद्धती आहे, अगदी तर ते पाईक जे आहेत हा त्यांना आपण काय शिस्त, कारण तुकोबारायांनी अंधश्रद्धेवर मोठा प्रहार केलेला आहे. अगदी. त्यामुळे अंधश्रद्धा वगळून भक्ती हा. आणि कर्म हा. असं वारकरी संप्रदाय सांगतो म्हणतात. तर मग त्यासाठी तुमचे काय त्यांच्यासाठी आता- नियम असतात? गावोगाव आमच्या फडावरती कमी जास्त श्री गुरु जयराम महाराजांनी आमचा हा स्वतंत्र फड स्थापन केला. वासुदेव महाराजांच्या पासून आमचा एकत्रित फड होता. त्यानंतर कालांतरानं की थोडक्यात काय सांगायला हरकत नाही, एखादं कुटुंब मोठं झालं तर आज जसं डिव्हायडेशन होतं तसं एकाचे 2 फड होतात. म्हणजे आता आपले पंढरपुरामध्ये देहूकरांचे 2 फड आहेत. हा 2-3 आहेत. आणखी 3चे दुसरे आमच्या विठ्ठल महाराजांचे काही आणखी शाखा झालेल्या आहेत. अच्छा. मग त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांची 2 मुलं, मग महादेव महाराजांची 1 शाखा आहे. मोठ्या मुलाचं नाव महादेव महाराज. आमचे पूर्वज म्हणजे विठ्ठल महाराज, आम्ही 2 नंबरच्या तुकाराम महाराजांच्या मुलांचे वंशज आहोत. अरे वा. आणि मग महादेव महाराजांचे जे काही वंशज आहेत ते पण त्यांची फड परंपरा सांभाळतात. आम्ही आमची सांभाळतो फड परंपरा. अजून विठ्ठल महाराजांची एक आमच्यातली शाखा आहे, ते त्यांची फड परंपरा सांभाळतात. असं काय म्हणजे फक्त आमचे सगळे विचार एकच आहेत. फक्त एखादं कुटुंब मोठं झालं तर त्याच्यामध्ये डिव्हायडेशन जसं होऊ शकतं तसं हे झालेलं आहे. बाकी तशा दुसरं काय. वेगळ्या चुली मांडल्या हा गेल्या. चूल पण मग म्हणता येणार तुमच्या नाही. हा पाईक जे आहेत तुमच्या हो. फड परंपरेचे, ज्यांना हो. तुम्ही तुळशी माळ घालता, हो. ज्यांना तुम्ही एक हे देता, ती काय शिस्त देता तुम्ही? तर त्याच्यामध्ये आमची पहिली शिस्त त्याला म्हणता येत नाही, पण त्यांना आमची नियमावली अशी असते आणि ते पण इतके म्हणजे असे काटेकोरपणे पाळतात की त्यांच्या जीवनामध्ये मुख्य साधना म्हणजे पंढरपूरची वारी पहिली, की पंढरीची वारी आहे माझी घरी अनेक न करी तीर्थव्रत. वा. म्हणून जो फडाचा पाईक आहे खऱ्या अर्थानं, आता हा माझा मुद्दा लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं म्हणतोय, तो कधी वारी चुकत नाही. अच्छा. कसलाही प्रसंग असला तर तो वारी सोडून राहत नाही. म्हणजे तुम्हाला खरं वाटणार नाही, पण इतके लोक निष्ठेचे असतात की एक आमच्यात मोहिते महाराज म्हणून होते, ते सांगायचे, म्हणजे दंतकथा नाही हा, तर 2 भाऊ होते आणि काही स्थलांतर एका भावाचं झालं लग्न झाल्यानंतर, पण दोघं, एक मराठवाड्यात एक पश्चिम महाराष्ट्रातला, तो तिकडून यायचा, हा इकडून यायचा धाकटा भाऊ, तो थोरला तिकडून यायचा, दोघांची भेट व्हायची. आणि मग पूर्वीच्या काळामध्ये काही ह्या सुविधा नव्हत्या, फोन वगैरे असं, मग तो आल्यानंतरच दोघांनी मिळून जेवण करायचं, गप्पा छप्पा मारायच्या, वहिनीची तब्येत कशी आहे, मुलं बाळं कशी आहेत, शेतीबाडीचं कसं चाललंय, आणि मग एकाच ठिकाणी बसून जेवायचं. असे बरेच दिवस नियम. मग थोरला भाऊ कालांतरानं काही दिवसांनी एका वारीला आलाच नाही. अरे वा. मग धाकटा भाऊ वाट बघितलं लागला, काहीतरी फरक पडला असेल, वेळेत गाडी मिळाली नसेल, काही त्याला लवकर जमल, आत्ता येईल मग येईल, तर तो आलाच नाही. संध्याकाळी 7 वाजले. मग 7 वाजले, कीर्तन उभं राहिलं, काही लक्षच लागलं त्याचं कुठं, माझा भाऊ का आला नाही, भाऊ का आला नाही. आणि मग कीर्तन संपलं, आरती झाली आणि सगळे लोक घाटावरून वरती निघाले. 8 महिने आमची सेवा खाली असतात आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. वाळवंटामध्ये, आणि सगळे वरती निघाले. आणि हा एकटाच आंघोळीला निघाला. त्याच्या जोडीदाराने विचारलं कुठं निघाला, तर म्हटलं मी आंघोळीला निघालोय. म्हणजे कसली आंघोळ, माझा भाऊ गेला म्हणला थोरला, तुला निरोप नाही. अरे ज्या अर्थी आला नाही तर ती गेला 100%, तो तसा राहणारच नाही म्हणला, जाऊन आंघोळ करून आला. म्हणजे अरे असं अगोदर बोलू नको, असं बोलू नको, तुला नियम कुणी निरोप दिला का, निरोप नसू दे म्हटला. आणि आंघोळ करून आला. तो आंघोळ करून आला आणि सकाळी 10 वाजता गावाकडून लोक आले आणि त्यांनी निरोप दिला, अरे तुझे दादा कालच 4 वाजता गेले, फक्त 2च दिवस आजारी पडले होते. म्हणजे इतके निष्ठेचे वारकरी आमच्या फडावर पूर्वी तर होतेच, म्हणजे आजही काही लोक आहेत निष्ठेनं, की कसला जरी प्रसंग आला तर ती वारी चुकत नाहीत. म्हणून त्यांच्या जीवनातली मुख्य साधना ही वारी आहे पंढरपूरची. वा. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ व्हावो, ही भावना आज पण आहे. म्हणून ह्या निष्ठेबरोबर हा. आपण त्यांना काय शिस्त देता काय, म्हणजे शिस्त असं जीवन आहे, जीवन ऐका की हे पहा, जीवन पद्धती हो आणि सामाजिक भान, हो
ह्या विषयावर काय शिस्त देता? आता आम्ही तर ते शिस्त देण्यापेक्षा ते आमच्याकडून ती शिस्त आपोआप घेतातच, म्हणजे द्यायची सुद्धा गरज नाही काही लोकांना. म्हणून ते सांगतात आम्ही अमक्याच्या फडावरती आहे. फडावरती आहे म्हटलं का बाकीचा कीर्तनकार सुद्धा त्याला थोडा घाबरतोच, कारण त्याला एक वळण आहे, हां त्याला एक शिस्त आहे. म्हणजे तो पायी इथं असला ना, तो एक शिस्तच आहे, त्याला वळणच आहे, त्याला काही सांगावं लागत नाही. तो अंधश्रद्धेच्या कधी आहारी पडत नाही, म्हणजे आमचा वारकरी आहे. हां नाही म्हणजे काय झालं आता समाजामध्ये थोडंसं वारकरी संप्रदाय म्हणजे जुनाट असे थोडेसे अशा टाईप त्यांच्याकडे बघितलं जातं की अशिक्षित, यांना काम नाही धंदा, असं काही अतिशहाणे जे पुस्तक पंडित आहेत, बरोबर. अक्षर ओळख झालेले, आहे. विषयाची ओळख झाली. परंतु समाजामध्ये जसं पूर्वी खादी घातलेला माणूस म्हणजे देशभक्त, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा, मरणारा, जगणारा, तसं वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणजे एक, आणि त्यात फड परंपरेच्या शिस्तीचा म्हणजे तो सामाजिक भान, त्याचं जगणं, वागणं, समाजाभिमुख जगणं, किंवा इतर जे काय सामुदायिक विषय असतात, स्वच्छता असेल किंवा अजून काय जबाबदारीने जगणं असेल, तर त्यामध्ये आपण त्यांना निर्व्यसनी तर असतातच, प्रश्नच नाही. पण त्याबाबत त्यांना काय अशा तुम्ही सूचना देता का माळ घालताना? किंवा माळ घालताना तर ठराविक सूचना ह्या आपण देतोच त्यांना, की बाबा तू कंपल्सरी वारी केली पाहिजे, पहिली सूचना. हां एकादशीचा उपवास केला पाहिजे, दारू मटण काही घ्यायचं नाही, ही नियमावली तर आहेच रीतसर आता सध्या. आणि वारकरी संप्रदायामध्ये आपल्या कोणते उपवास केले पाहिजेत, आणि आपली खऱ्या अर्थानं कोणची देवता आहे. हा पण हे सगळं सांगत असताना मला असं विचारायचं आहे बाप महाराज, बोला. की ते फड परंपरेचे जे पाईक आहेत, निष्ठेचे आहेत, ताकदीचे आहेत, आता आपण सांगितलं, हो परंतु ते त्यांच्या मुलांना, शिकलेल्या मुलींना, नातवंडांना पारायण असेल गाथेचं, ज्ञानेश्वरीचं, बरोबर. किंवा त्यांच्यावर ते संस्कार अगदी गर्भाशयापासून बरोबर. करतात काय? कारण बऱ्याच प्रमाणात आता वारकरी संप्रदायाचे जे पाईक आहेत त्यांची मुलं, त्यांची पुढची पिढी ही बाजूला सरकलेली आहे वारकरी संप्रदायापासून. का बरं असं घडतंय? काय कारण असेल? याच्यावर कधी चिंतन तुम्ही पंढरपूरच्या सर्व फडकरी बांधवांच्या झाली काय? त्याचं एक आहे काकाजी, आता बरं का, ही मुलं त्या कुटुंबामध्ये जी लहानाची मोठी होतात, बरं का, समजा शिक्षणामुळं बाहेर पडले असतील, म्हणून ह्याला मी असं म्हणेन की नियमाला अपवाद असतो, माझं मुद्दा लक्षात घ्या. पण शक्यतो अपवाद म्हणून एखाद्या कुटुंबात असं घडत असेल, पण आमच्या माहितीप्रमाणे, आमच्या अभ्यासानं आम्हाला तर असं वाटतं की जो ह्या वारकरी संप्रदायामध्ये आहे, आचार विचारानं संपन्न झालेला आहे, त्याची मुलं शक्यतो बाहेर जात नाहीत. हे अनुभव आहे आमचा. आता हे बघा, नियम आहे, नियमाला अपवाद असतो. एखादं कुटुंबातला एखादा मुलगा संगतीनं तुम्ही म्हणता तसं गेला पण असेल बाहेर, मी असं म्हणणार नाही, परंतु आमच्यामध्ये शक्यतो प्रमाण असं चांगलं आहे की तू किती जरी शिकला तर गळ्यातली माळ काढत नाही, तो इंजिनियर. आता आमच्यात आमचे पूर्वीचे विनेकर आहेत, त्यांची मुलं इंजिनियर वगैरे झालेली आहेत, बाहेर पडलेत, पण त्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे. समजा त्यांना भजन येत नसलं तर ती वारीला पण येतात, एखाद्या सत्कर्मात सहकार्य करतात. म्हणजे असं बहुतांशी पाहायला मिळतं. तुम्ही म्हणता तो मुद्दा मी काही चुकीचा आहे असं म्हणत नाही, परंतु नियमाला अपवाद आहे. आणि तसं जरी घडत असेल तरी थोडंसं याला आत्मचिंतन करण्याची गरज आहे, हे पण मी सांगेल. आपण आलात आणि अत्यंत उत्कृष्टपणे देहूकर फड परंपरेची भूमिका सांगितलीत, त्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. आता आपण पाहिली ही चर्चा. आता आमच्या भगिनींच्या महिला हरिपाठ मंडळ, जिथं गाव तिथं महिला संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळ, व गाव वार्ड तिथे संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळ, हेही आम्ही आपल्यासोबत आपण बघत आहात. अशा आमच्या क्रांतिकारी माय, माता, माऊली, भगिनी हे मोठ्या प्रमाणात गावोगावी क्रांती करून चांगला समाज निर्माण करण्याचं आणि गर्भाशयापासून संस्कार ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराचे करण्याचं काम सुरू आहे. पुढील रविवारी आता आपण हीच फड परंपरेची ओळख, संत साहित्याची भूमिका आणि आमच्या भगिनींचा हरिपाठ मंडळ पाहूया पुढील रविवारी. रामकृष्ण हरी. मन करारे
प्रसन्न